नागरिकांनी आपल्या पोल्ट्री शेडमुळे माशांचा प्रचंड उपद्रव होत असल्याचा आरोप केलाय. यावर आपली काय भूमिका आहे? आमच्याकडे आम्ही स्वतःच्या माशाचं कंट्रोल करतोय सध्या. कोणताही उपद्रव कोणाला होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो. आरोप आहे ना ते खोटे दाखवून उपद्रव दाखवतात ना, हे खोटे आरोप आहे आमच्यावर. आमचा 14 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे. या सदर व्यक्तीने 2 वर्षापूर्वी घर बांधून आम्हाला या बातम्या चुकीच्या देऊन हे त्रस्त करून राहिलेले. आपल्या पोल्ट्रीमध्ये कचरा आणि शेणाची विल्हेवाट कशी लावली जाते? विल्हेवाट ही दर लॉट गेल्यानंतर 40 दिवसात विल्हेवाट लावली जाते. खत भरून स्वच्छतासाठी कोणत्या उपाययोजना नियमितपणे केल्या जातात? नियमित औषधं फवारणी वगैरे केलेली जाते. माशांचं तुम्ही तर पाहिलेलेच सध्या. माशांचा उपद्रव इतर कारणांमुळे होऊ शकतो का असे तुम्हाला काय वाटतं? होऊ शकतो ना, 100%. कशामुळे? नैसर्गिकरित्या कुठेही बी मासे आढळते, कुठे पण असते. गाई व्यवसायामुळे, दूध व्यवसायामुळे, कशामुळे बी होते मासे. नैसर्गिकरित्या कुठेही बी मासे होते. गाईला जो मुरघास वापरला जातो त्यामुळं अधिक माशीचं प्रमाण वाढतं. पोल्ट्री व्यवसायामुळेच होते असं कोणी सांगितलेले? प्रशासनाकडून कधी पोल्ट्रीची तपासणी झाली का? यात काय निष्कर्ष निघाला? बरोबर, ग्रामसेवकाने व्हिजिट दिलेले आहे त्यावेळेस त्यांनी पाहिलेले आमच्याकडे स्वच्छता आहे म्हणून. मासेच आम्ही त्यांना दाखवून दिलेले. मासेच आम्ही करतो. प्रत्येकाची नागरिकांच्या तक्रारीनंतर आपण कोणती पावले उचलणार आहे? तक्रार आलेली आम्ही 14 वर्षापासून. तक्रार आहे फक्त, इतर नागरिकांची कोणाची तक्रार नाही. आता यावर आपण काय पाऊल उचलणार? सध्या आम्ही आमचं कंट्रोल करतोच आहे ना, आमचा व्यवसाय चालूच ठेवणार आहे आम्ही. आपण नागरिकांना काय आश्वासन द्याल? नागरिकांना आमचा उपद्रव नाहीच आहे ना. उपद्रव असलं तर हे करतील ना. एखाद्या व्यक्तीला होत असेल त्याची त्यांनी स्वतः पाहावं, त्यांनी स्वतःची दक्षता स्वतः घ्यावी. त्यांनी जर प्रशासनाने काही सुधारणा सुचवल्या तर त्या करण्यास आपण तयार आहात का? कार्यान्वित करतोच आहे ना. सध्या आम्ही आमच्या पोल्ट्रीची स्वच्छता वगैरे वारंवार करत असतो. आमचं घर सुद्धा 100 फुटाच्या आत आहे. तर आमच्या घरापुढे बी तुम्ही पाहिले असेल तर माशी नाही आहे. तर बाकीच्यांच्या घरापुढे 200-300 फुटावर कुठून माशी जाते हे त्यांनी पाहायला पाहिजे.